अमरावतीच्या मेळघाटमध्ये अंधश्रद्धेचा कहर अजूनही सुरूच आहे। 22 दिवसाच्या एका बाळाच्या पोटाला चक्क 65 चटके देण्यात आले आहेत। बाळाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। चिखलदरा तालुक्यातील हा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला। पोटफुगी आजारावर उपचार म्हणून हे अघोरी कृत्य करण्यात आलं। मेळघाटमधील 22 दिवसाच्या मुलाला गरम सळीने हे चटके देण्यात आले आहेत। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात शिमोरी गावात ही धक्कादायक अशी घटना घडली। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गौरी, मेळघाट म्हटलं तर अतिदुर्गम भाग म्हणून इथे समजलं जातं आणि इथले जे आदिवासी बांधव आहेत हे अजूनही 21व्या शतकात जरी असलो तरी मात्र अजूनही मूळ प्रवाहात आलेले नाही आहेत। आणि या मेळघाट परिसरामध्ये जर एखाद्या बाळाला पोटफुगी आजार झाला तर त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला मांत्रिकाकडे नेलं जातं आणि असाच काहीसा प्रकार जो आहे तो घडलेला आपण मेळघाटमध्ये पाहायला मिळतोय। मेळघाटमधील चिमोरी या गावात एक घटना घडलेली आहे। चक्क 22 दिवसाच्या बाळाला गरम सळीने पोटाला 65 चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलेला आहे आणि या बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली होती। त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात सध्या नेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। गेल्या अनेक वर्षापासून पोटफुगी आजार जर झाला तर मात्र बाळाच्या पोटाला मांत्रिकांकडून चटके दिले जातात, कारण तिथल्या आदिवासी जे आहेत ते पोटफुगी आजार असेल किंवा कुठल्याही बाळाला आजार झाला तरी ते मांत्रिकाकडे नेत असतात आणि हे बुवा भूमका ज्या मांत्रिकांना म्हटलं जातं, हे मांत्रिक मात्र छोट्या बाळांचा अघोरी कृत्य करून त्याच्या पोटाला गरम सळीने चटके दिले जाते। असा धक्कादायक प्रकार नेहमी वारंवार मेळघाटमध्ये घडत आलेला आहे। यावरती खरंच प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करून आरोग्याची जनजागृती करून आदिवासींना विश्वासात घेऊन त्यांना आरोग्याविषयी माहिती समजून सांगणे फार गरजेचं आहे। गेल्या काळांमध्ये याच मांत्रिकांच्या माध्यमातून प्रशासनाने एक अभियान राबवलेलं होतं। ज्या अभियानामध्ये जर बघितलं तर डॉक्टरांकडे कशा पद्धतीने मुलांचे उपचार करता येईल, कारण कुपोषणाचा देखील एक भाग या मेळघाटमध्ये महत्वाचा आहे आणि त्यावरती उपचार घेण्यासाठी गौरी जर बघितलं तर प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस नेमकी काय कारवाई करतात या प्रकरणासंदर्भात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर